विसर्गावर बोलण्यासाठी तो विषय म्हणजे नका नका करू वृक्षतोड. हा विषय पर्यावरणाचा नाही, हा विषय आपल्या श्वासाचा, आपल्या उद्याच्या आणि आपल्या अस्तित्वाचा आहे. आज झाड कापताना कुणाचा हात थरथरत नाही, पण उद्या जेव्हा हवा मिळत नाही तेव्हा छातीत होणारी घुसमट थांबत नाही. अरे झाड म्हणजे केवळ हिरवळ नाही, ते झाड म्हणजे मातीला धरून ठेवणारी मुळं, आकाशातून पाऊस वेचणारी शक्ती आणि माणसाला जिवंत ठेवणारा श्वास. मित्रांनो, एक झाड म्हणजे काय हे समजून घ्या. एक झाड म्हणजे फक्त लाकूड नाही, ते एक झाड म्हणजे आईसारखी सावली, वडिलांसारखा आधार आणि लेकरांसारखं भविष्य. आज झाड राहिलं तरच हवा आहे, पाणी आहे, पक्ष आहेत आणि आपले जीवन आहे. आज आपण मोबाईल चार्जिंग शिवाय राहू शकत नाही, पण आपण झाडाशिवाय जगू शकतो असं समजतो का? आज झाड कापली की पक्ष बेघर होतो, पाऊस रुसतो आणि माणूस घुसमटतो. अरे झाड गेले की छाया गेली, छाया गेली की शांती गेली, शांती गेली की युद्ध सुरू. हेच आजच्या जगाचं चित्र, हेच आजच्या जगाचं चित्र. आज आपण म्हणतो निसर्ग बदललाय. नाही, निसर्ग बदललेला नाही, निसर्ग जखमी आहे. जखमी निसर्ग कधी पूर बनतो, कधी दुष्काळ बनतो, तर कधी महामारी बनतो. अरे ऋतूंचा ताळमेळ बिघडतोय तरी आपण म्हणतो हे सगळं नैसर्गिक आहे. नाही, हे नैसर्गिक नाही, हे मानवाने निसर्गावर केलेल्या अन्यायाचं फळ आहे. बघा ना मित्रांनो, ही परिस्थिती कुठे दूर नाही, आपल्याच महाराष्ट्रातील नाशिकमध्ये तपोवन, एक हिरवगार पवित्र परिसर. पण तिथे काय चाललं माहित आहे का? हजारो झाडे कापण्याचा निर्णय घेतला जात आहे. तपोवनात फक्त झाड कापण्याचा निर्णय घेतला जात नाही, तर तिथे निसर्गाची साधना तोडली जाते. तिथे पक्ष्यांची घरे उद्ध्वस्त होतात, तिथे पुढच्या पिढीचा श्वास कापला जात आहे. तपोवन रडतंय, वृक्ष ओरडतंय, माणूस मात्र शांत उभा. पाहतोय ना देवा, असा विकास असेल तर असा विकास नको आम्हाला. एका फटक्यात झाड पाडलं, क्षणात संपला श्वास. एका फटक्यात झाड पाडलं, क्षणात संपला श्वास. आज कापलं निसर्गाला, उद्या रडेल मानवजात. आज कापलं निसर्गाला, उद्या रडेल मानवजात. बघा ना मित्रांनो, आपण विकासाच्या नावाखाली काय करत आहोत? रस्ते हवेत झाड तोडतो, इमारती हव्यात म्हणून जंगल संपवतो, कारखाने हवेत म्हणून नद्या मारतो. हा विकास नाही, हा विनाशाचा वेग वाढवणारा अंधार आहे. आधी निसर्गाला जखम दिली, मग ओरडतो वाचवा वाचवा. आधी निसर्गाला जखम दिली, मग ओरडतो वाचवा वाचवा. निसर्गाशी वैर करणारा शेवटी हरवतो स्वतःला. निसर्गाशी वैर करणारा शेवटी हरवतो स्वतःला. आज आपण झाड कापतो, उद्या पाणी विकत घेतो आणि परवा ऑक्सिजन सिलेंडर लावतो. म्हणून मी म्हणेन, हवा घेतली विकत, पाणी बाटलीत बंद. हवा घेतली विकत, पाणी बाटलीत बंद. माणूस झाला श्रीमंत फार पण निसर्ग झाला कंगाल. माणूस झाला श्रीमंत फार पण निसर्ग झाला कंगाल. निसर्ग झाला कंगाल. बघा ना, आज कोणासमोर प्रश्न असा नाही की आपण झाड लावतो का, प्रश्न असा आहे आपण झाड तोडणं थांबवतो का. म्हणून झाड लावणं कर्तव्य आहे, झाड जगवणं संस्कार. झाड लावणं कर्तव्य आहे, झाड जगवणं संस्कार. आज आपण थांबलो नाही तर उद्या निसर्ग आपल्याला थांबवेल. आज आपण थांबलो नाही तर उद्या निसर्ग आपल्याला थांबवेल. आणि निसर्ग ना वय पाहतो ना पद पाहतो ना पैसा. निसर्ग ना वय पाहतो ना पद पाहतो ना पैसा. शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेल की उपाय मोठे नकोत पण उपाय कठोर हवेत. उपाय मोठे नकोत पण उपाय कठोर हवेत. एक झाड तोडलं तर 6 झाडे जगवण्याची तयारी ठेवा. 2 लावली नव्हे तर जगवण्याची तयारी ठेवा. 3 एक झाड तोडलं तर कारण सिद्ध करा. उपाय विकास हवा, पण विकासाच्या नावाखाली मृत्यू नको. विकासाच्या नावाखाली मृत्यू नको. आज आपण झाड वाचवा, उद्या पिढी वाचेल. आज झाड वाचवा, उद्या पिढी वाचेल. आज मी पेरा, उद्या भविष्य फुलेल. नका नका करू नये वृक्षतोड, निसर्गच आपल्या घरात देव ठरेल. निसर्गच आपल्या घरात देव ठरेल. चला तर सर्वजण एक आवाज उठूया, नका नका करू नये वृक्षतोड म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.